श्री गणेशाची 4 युगांची महाकथा. सृष्टीच्या सुरुवातीला म्हणजेच कृतयुगात सत्ययुगात देवांतक आणि नरांतक या 2 भयंकर असुरांनी स्वर्ग आणि पृथ्वीवर हाहाकार माजवला होता. त्यांच्या क्रूरतेने सर्व देव आणि ऋषीमुनी त्रस्त झाले. तेव्हा महर्षी कश्यप आणि माता अदिती यांच्या कठोर तपश्चर्येला फळ म्हणून श्री गणेशांनी महोत्कट विनायक म्हणून जन्म घेतला. लाल रंगाचे शरीर आणि 10 हात असलेल्या या तेजस्वी अवताराने सिंहावर स्वार होऊन त्या दोन्ही महाभयंकर राक्षसांचा वध केला आणि सत्ययुगात पुन्हा धर्माची स्थापना केली. काळ पुढे सरकला आणि त्रेतायुग आले. या युगात सिंधू नावाचा एका अत्यंत क्रूर राक्षसाने सूर्याची घोर तपश्चर्या करून अमरत्वाचा वर मिळवला. त्याच्या पोटात अमृताचा कुंभ निर्माण झाला होता, ज्यामुळे त्याला मारणे अशक्य झाले होते. त्याच्या दहशतीतून सृष्टीला वाचवण्यासाठी माता पार्वतीने तपश्चर्या केली आणि गणपतीने मयुरेश्वर या नावाने अवतार घेतला. पांढरा शुभ्र रंग आणि 6 हात असलेल्या मयुरेश्वराने मोरावर स्वार होऊन सिंधू राक्षसाशी तुंबळ युद्ध केले. आपल्या अमोघ बाणाने त्याच्या पोटातील अमृतकुंभ फोडून त्यांनी त्रेतायुगाला सिंधूच्या पापातून मुक्त केले. त्यानंतर द्वापर युग अवतरले. या युगात सिंदुरासूर नावाच्या एका अत्यंत गर्विष्ठ आणि मायावी राक्षसाचा जन्म झाला. त्याने अनेक राजांना बंदी बनवले आणि चक्क माता पार्वतीलाही कैद करण्याचे धाडस केले. या असुराचा नाश करण्यासाठी शिव पार्वतीच्या पोटी गणरायाने गजानन अवतार घेतला. मूषकावर म्हणजेच उंदरावर स्वार झालेल्या आणि 4 हात असलेल्या या लाल रंगाच्या गजाननाने सिंदुरासुराचा वध केला. त्याचे रक्त म्हणजे शेंदूर आपल्या अंगावर धारण केले आणि याचवेळी राजा वरेण्याला अद्वैत ज्ञानाचा उपदेश करत महान अशी गणेश गीता सांगितली. आता सुरू आहे ते कलियुग. गणेश पुराणानुसार जसजसा कलियुगाचा अंत जवळ येईल तसतसे पृथ्वीवर पाप, अन्याय आणि भ्रष्टाचार शिगेला पोहोचेल. तेव्हा या अंधकारमय युगाचा नाश करण्यासाठी श्री गणेश आपला 4था आणि अंतिम अवतार घेतील, धूम्रकेतू. धुरासारखा राखाडी रंग आणि 2 हात असलेले धूम्रकेतू एका निळ्या घोड्यावर स्वार होऊन हातात खड्ग म्हणजेच तलवार धारण करतील. ते सर्व पापी प्रवृत्तींचा विनाश करतील आणि पृथ्वीवर पुन्हा एकदा सत्ययुगाची म्हणजेच शांततेची आणि धर्माची पहाट घेऊन येतील. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितींसाठी आपल्या भक्तिविजय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.